हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तरी ते माझ्या दिवसाची सुरुवात असते एक्सरसाइज करत. माझी एक्सरसाइज झालेली आहे. मी इथे थोडासा प्राणायाम करत आहे, जो सर्वात शेवटी मी करत असते. रोज एक्सरसाइज करा आणि निरोगी राहा. आधी ह्या गोष्टी मी अजिबात फॉलो करत नव्हती, पण गेले काही वर्ष झाले मी ह्या गोष्टी फॉलो करते आणि स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. किचनमध्ये आल्यानंतर कद्दूची भाजी बनवली आणि लगेच चहा पण ठेवला. बाहेरचं जे वातावरण आहे जरा ढगाळून चालू आहे. जसा स्वयंपाक झाला तसंच सासऱ्यांना आणि मिस्टरांना पटकन जेवायला दिलं. कधी कधी मुलगी माझी खूप लाळत येते म्हणून काम सोड म्हणते आणि पहिला माझा लाळ करत बस मम्मी. मी पण कामं सोडते आणि तिच्याकडे लक्ष देते. त्यानंतर आम्ही केली पेट पूजा. मुलं बाहेर गेलेत, बिचारीला काही करमत नाही आहे ना बिट्टू. तू 90चे गाणे ऐकत आहे आणि ते पण मस्त एन्जॉय ऐकत. कालपासून खूपच खुडं लागलंय तिला गाणे बघायचं आणि खूप एन्जॉय करून ती गाणे बघते आणि त्यासोबत डान्स पण करते. जाऊ म्हणाली जाऊ दे, तिला तिचे गाणे बघू दे, डिस्टर्ब काही करू नकोस. ती मॅडम जरा 90चे गाणे ऐकण्यात बिझी होती ना, तोपर्यंत म्हटलं चला घरामधला कचरा काढून घेऊ, नाहीतर ती मम्मी कचरा राहू दे आणि माझ्यासोबत खेळ अशीच करत राहते. सात वाजता मुलं घरी आले. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी त्यांना पैसे दिले काहीतरी खायला, तर त्यांनी कुरकुरे वगैरे आणले. मग त्यांनी आणले, मी मागे राहणार होऊ शकत नाही. खायच्या गोष्टीमध्ये तर माझा पहिला नंबरच असतो. मग झाली संध्याकाळ. आज भाजीला काय बनवू हा माझा विचार चालूच होता, तर सासरे चिकन घेऊन आले. मग काय पटापट माझी तयारी सुरू झाली. चिकन म्हटलं की मला राहतच नाही. पोलीस व्हायचंय का तुला? तू का करतेस बा? तुझ्यासाठी नाही आणलं सोडून, ते दादाच आहे ना. आता आतू आम्हाला दाखवणार. बिट्टूच्या आतू आल्या होत्या, तर ती तिच्या आतूला दाखवायला गेली होती. तो शूट मला असं वाटलं मी घेतलाच का, पण तो शूट कट झाला होता. त्यानंतर शूट केला मी दुसऱ्या दिवसचा. आजकाल ना शूट करायला वेळ पण मिळत नाहीये आणि खरं सांगू का माझी इच्छा पण होत नाहीये. का माहिती का, ब्लॉग बनवशे वाटत नाहीयेत. पण आता मी तेच करते म्हटल्यानंतर मला राहत देखील नाही, म्हणून थोडे थोडे होतात तसे मी शूट करते. खूप हळद नाही मम्मी. मम्मी मम्मी तसंच तर किती जोरदार पाणी टाकलं, हळद टाकलं, काय जीव येते का? तू अरे नाही अरे नाही ना, ते खेळायला गेला. कसा खेळायला गेलास? थंडी करते. थंडी नाही लावायची असते, गरम लावायची. गरम चटका बसला पाहिजे. बँडेजने बसत नाही, उलट ते असं हे झाला पाय. आर्यनला काही लागलं ना किंवा त्याने काही म्हटलं की माझं इथे दुखते, तर बिट्टूलाही तसाच प्रॉब्लेम होता. काही न होता बरं. आता तुम्ही तिचं पुढे नाटक बघा. त्याला लागलं की बिट्टूलाच काय ना काय होतं. अरे रे लावली पण नाही अजून. वर लाव. त्या चामड्याच्या आत भरायची वाळा. हो हो, गरम लाव ग थोडीशी करून. चटका बसला पाहिजे ना त्याला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ती बघ ना कशी सॅड झाली. मी तसं म्हटलं तर चटका लावा लागते. नाही, मी भावाला प्यार करते. ती एवढं लागून खेळायला काहीच नाही. मुलांना कितीही सांगा, एवढं त्याच्या पायाला लागलंय, पण तरी तो मुलगा खेळायला गेला म्हणजे गेलाच. काल संध्याकाळी बघत होती, तर आज सकाळी सुरुवात केली तिने 90चे गाणे ऐकायला. ती गुंतलेली आहे ना, तोपर्यंत मी इथे डाळ भाजी बनवून घेतली. तर मी एकदम सिंपल अशी डाळ भाजी बनवते. लसूण टाकते, थोडासा कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ. इकडून तिकडून थोडीशी अलटून पलटून घेते आणि एवढी छान लागते ना. आज तर एकदम आभाळ आलेलं बाहेर. गरमागरम भाजी झाल्याबरोबरच आपलं जेवण असतं. पेट पूजा झाल्यानंतर ना मला एक शूट करायचा होता आणि तो शूट जाऊ म्हणाला दाखव. तू काही व्यवस्थित करत नाही, मीच तुला व्यवस्थित शूट करून देते. त्यानंतर मग सुरू झाली आमची लगबग, ती म्हणजे शूटची. कपडे चेंज करा, क्रीमचं हे रिव्ह्यू दाखवा. आणि गेले काही दिवस झाले मी स्वतःच ही क्रीम यूज करत आहे. त्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू देते. झालं बिट्टू? अच्छा, नू मम्मी कुठं गेली आहे? जे तुला तिची आठवण येत आहे. रूम मध्ये आराम करते ती. आतामध्ये बघून बघून तिला आठवण येते तिच्या नू मम्मीची. नाटकी बात एक नंबरची.
आणि मग संध्याकाळ झाली आणि परत 90चे गाण्याची सुरुवात झाली आणि ते गाणे ऐकता ऐकता डान्स करत असताना तिला काय झालं काय माहिती, माझ्या सासूबाईच्याकडचा तिने झाडू घेतला आणि झाडू मारायला सुरुवात केली. तिला कोणीच म्हटलं नव्हतं की बिट्टू तू झाडू वगैरे मार. म्हणाली नाही आज मी झाडू मारणार, मी मोठी झाली आहे ना आता, मी खूप शहाणी राहणार आता. हा आगळा वेगळा चमत्कार बघून तर मी एकदम शॉकमध्येच गेली. पण मुंडी ते दिसली का? ते काढली मुंडी, ते वाईट वाली. डोळे डोळे कसे चमकत आहेत. डोळे चमकले. ते बघ झूम कर ना फुल. हे बघ. हा फाटत आहे ना तो कॅमेरा, फाटत आहे ना. हे बघ बघ त्याचे डोळे बघ. वाईट दिसत आहे. पुरं काळे आहे त्याचे डोळे. त्यानंतर खूप पाऊस सुरू झाला आणि मग निघाला आमच्या इथे साप, जो की माझ्या सासूंना दिसला होता. आम्हाला असं वाटलं असेल काही. त्यानंतर थोड्या वेळाने हिमांशू बाहेर गेला, मग त्याला देखील तो साप दिसला. मग आम्ही कन्फर्म झालं की साप आहे म्हणून. मग मी बघितला. मग मी लगेचच सर्पमित्र दादाला फोन केला. ते येईपर्यंत साधारणतः अर्धा तास झाला होता तो साप. बरं झालं एका जागेवरच बसलेला होता, बिचारा हल्ला नाही तिथून. तुझे देख रहा है वो? मेरे को नहीं उधर देखना. मेरा बिछड़ा यार मिला दे, मेरा यार तू कहाँ गया था? मेरा बिछड़ा यार मिला दे, ओए रब्बा. थोड़ा बाहर हमारे घर स्नेक आया है. हमारे घर में सांप आ गया है. स्नेक आ गया है. हा दादा हा छोटाच आहे. हा 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 इथे खाली कडप्प्याच्या इथे. हा तो तो खूप भारी. पकड़ लिया. बघ तेरा इतना भी नहीं है वो हिमांशु. छोटा पण नव्हता ना तो. बघ ना मला वाटलं खूप छोटा आहे तरी नाही. पकडा बरं तुम्ही हातामध्ये. दुरून केवढा छोटा दिसतो. नाही ना. त्याचा चेहरा बघितला तर खूप छोटा वाटत होता आम्हाला हा साप, पण खूप मोठा निघाला. बरं बिट्टू तू सर्वात पुढे उभी आहेस, हो इकडे मागे. त्यांना सवय आहे ना होते, त्यांना प्रॅक्टिस असते. पकडा बरं दादू, हातात घ्या बरं. वा मग हे का नाही पकडला? असे तुम्ही किती पकडले तर मग याला का नाही पकडलं? हो ना, तुम्ही खतरो की खिलाडी आहे नाही. एवढ्या तेवढ्या नाही पकडत. एवढे असे बारके नाही पकडत. साप म्हटलं ना की भीतीच वाटते आणि मला तर सर्वात जास्त करून. मी आर्यन एवढी असताना मी हातात साप पकडला होता म्हणून मला खूप भीती वाटते.